नमस्कार मंडळी. तर गुढीपाडव्यानिमित्त मी हा मेकअप लुक तयार केलेला आहे. 15 मिनिटात मेकअप लुक तयार करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला तर मग झटपट रेडी होऊया. 15 मिनिटात मेकअप करूया. त्यासाठी मी माझी स्किन ऑलरेडी प्रेप केलेली आहे. तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवते. हा माझा मॉइश्चरायझर आहे. हा एमोलिनचा मॉइश्चरायझर आहे. हा ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे. आणि नंतर मी याच्यासोबत सनस्क्रीन सुद्धा लावलेला आहे. हा UV डॉक्सचा सनस्क्रीन आहे 50 SPF चा. सो मला हा डॉक्टरांनी रिकमेंड केलेला आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता, पण मेक शुअर की SPF 50 असला पाहिजे. देन मी माझ्या लिप्ससाठी हा बेबी लिप्सचा लिप बाम वापरलेला आहे. हा खूप हायड्रेटिंग आहे आणि बेस्ट आहे सध्या. ओके, सो आपण आधी सुरुवात करणार आहोत की तुम्ही बघत आहात की सध्या मला इथे ॲक्ने आलेले आहेत आणि काही पिंपल्स आलेले आहेत. सो ॲक्ने आणि पिंपलसाठी मी यूज करणार आहे इनसाइडचं कन्सिलर आहे. याच्यामध्ये आपल्याला कन्सिलर पण भेटेल, कॉन्टोर पण भेटेल आणि करेक्टर पण भेटेल. सो आपण यूज करूया. सो आपण आता याच्यामध्ये पहिला मी कलर करेक्टर यूज करते ग्रीन वाला, आणि ग्रीन वाला आपण यूज करणार आहोत पिंपलसाठी. ओके, सो हे मी लावत आहे इकडे, जेणेकरून माझे जेवढे पण पिंपल्स आहेत ते लपले गेले पाहिजे. मेक शुअर की जास्त वापरू नका, कारण की जास्त वापरल्यामुळे ते परत हे करणं, त्याला थोडंसं डायल्यूट करणं आणि परत मेकअप मध्ये ब्लेंड करणं खूप जास्त हे होतं. त्यामुळे थोडं थोडं वापरा, जेणेकरून तुमची स्किन मध्ये ते पूर्णपणे ब्लेंड झालं पाहिजे. सो आता आपण ऑरेंज कलर करेक्टर वापरणार आहोत अंडर आय साठी. थोडं घ्या आणि वापरा, जेणेकरून नंतर डॅप करताना प्रॉब्लेम होणार नाही आणि ते पूर्ण ब्लेंड होताना आपल्याला थोडं प्रॉब्लेम होणार नाही. त्यासाठी थोडं करून वापरा, जेणेकरून आपले जे डार्क सर्कल्स आहे ते पूर्णपणे ब्लेंड झाले. त्याच्यासोबत त्या कलर सोबत आपल्या डार्क सर्कल्सच्या कलर सोबत हाफ सुद्धा ब्लेंड झाला पाहिजे. त्याच्यासाठी थोड्या क्वांटिटी मध्ये वापरा, कारण की तुम्ही जर जास्त वापरला तर ते खूप जास्त ऑरेंज होतं आणि मग त्याला ब्लेंड करणं अशक्य होतं. आणि मग आपण त्याच्यासोबत मग दुसरा कलर करेक्टर वापरतो किंवा इरेजर वापरतो, आणि मग असं करता करता आपला मेकअप लुक केकी होतो. सो मेकअप लुक जर केकी नसेल व्हायचा तर थोडं करून वापरा, जेणेकरून तुमचं जे काय मेकअप असेल तो छान, सुंदर, सॉफ्ट आणि एलिगंट वाटेल. सो आपला कलर करेक्टर लावून झालेला आहे. याच्यामध्ये आपले जे ॲक्ने आणि पिंपल्स होते ते आपण कव्हर केलेले आहे. प्रो टिप आता, ज्याच्यासाठी आपल्या मेकअप केकी होऊ नये म्हणून, तुमच्याकडे जी पण लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर आहे ती थोडीशी आपल्या जिथे आपण कलर करेक्टरला वापरलेला आहे तिकडे लावून घ्या. आणि हा जेवढा पण जो आपण पावडर लावलेला भाग आहे तो थोडासा पंख्याखाली एक 10 सेकंद तरी वाळू द्या. सो आता मी फाउंडेशन यूज करणार आहे. तर मी मेबेलिनचं सुपर स्टेचं माझी जी शेड आहे ती 128 आहे. तो याचा मी एकच पफ घेणार आहे. ओके, दॅट्स इट. हा एकच पफ घेणार आहे आणि हा थोडा असे लावून सगळीकडे स्प्रेड करणार आहे. मला या अशी पटकन लावून त्याला डॅप करून तशी सवय आहे, त्यामुळे मी तसं करत आहे. कधी कधी काय होतं, आपण जेव्हा असा फाउंडेशन लावतो तेव्हा तो पटकन आपल्या चेहऱ्यावर चुकला जातो, आणि हे जे आपण डॉट दिलेले आहेत हे ब्लेंड करता करता लिटरली नाकी नऊ येतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुमचं ट्रिक वापरा. थोडं जसं तुम्ही मेकअप कराल तसं तुम्हाला त्याच्याबद्दल कळेल. पण ही ट्रिक सुद्धा चांगली आहे. फक्त याच्यामध्ये तुम्ही एक काम करा, जर तुम्ही माझ्यासारखं असं लावत असाल आणि ते वाळल्यानंतर प्रॉब्लेम होत असेल तर ब्युटी ब्लेंडर तुमच्याकडे जर असेल तर तो ब्युटी ब्लेंडर ओला करा. हा बघा, हा मी ब्युटी ब्लेंडर वापरत आहे. हा मी ओला करून हे पूर्ण जे पण मेकअप आहे तो ब्लेंड करून घेणार आहे. सी दिस. ओला असल्यामुळे तो पटापट आपल्या स्किनवर असा फिरवायचा आहे. मेक शुअर जे तुम्ही हार्ड लाईन्स आहेत, जे आपण डॉट दिलेले आहेत, ते कुठले पण हार्ड लाईन्स आपल्या स्किनवर राहिले नाही पाहिजे. हे बघा, इकडे दिसतायत बघा, काही लाईन्स दिसतायत. सो त्या मी ब्लेंड करण्याचा प्रयत्न करते.
सो आता मी जेवढा पण फाउंडेशन लावला होता तो मी पूर्णपणे डॅप करून घेतलेला आहे आणि माझ्या स्किनमध्ये पूर्णपणे ब्लेंड करून घेतला आहे. सो आता आहे वेळ कॉन्टोरची. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉन्टोर करू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. पण मी कॉन्टोर करते नेहमी, थोडासा तरी करते मी कॉन्टोर. सो ही माझी शुगरची कॉन्टोरची पॅलेट आहे. याच्यामध्ये मी हा जो ब्राऊन रंगाचा शेड आहे हा वापरणार आहे. सो कॉन्टोर करताना नेहमी आपला जो उंचवटा असतो तिकडे एक सावली निर्माण करायची, जेणेकरून आपले जे नॅचरली आपण जे फाउंडेशन लावल्यामुळे जे पुसले गेलेले आहेत ते परत क्रिएट करायचे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचा पॉस्चर छान वाटतो. सो आता आपण आय मेकअप करून घेऊया. सो माझ्याकडे मी बेसिक आय मेकअप करणार आहे एकदम. सो माझ्याकडे हुडा ब्युटीची न्यूडची ही पॅलेट आहे. आपण त्याच्याने आय मेकअप करणार आहोत. ओके, सो मी ओपन करते. हातानेच लावणार आहे सगळं, जास्त काय करणार नाहीये. मी ब्राऊन कलरची शेड घेतलेली आहे आणि जस्ट हलकस असं डोळ्यानं लावत आहे. ब्राऊन कलर लावून झाल्यानंतर याच्यामध्ये अजून एक थोडासा गोल्ड आहे आणि हा थोडासा ब्रॉन्झ मध्ये आहे आणि इकडे अजून एक पिंक कलरचे पण आहे. सो मला वाटतंय मी थोडस पिंक शेड मध्ये जावं, म्हणून मी हा पिंकचा शेड घेत आहे आणि थोडस फक्त माझ्या आयबॉल जवळ थोडस फक्त डॅप करत आहे, जेणेकरून त्याला थोडीशी डेप्थ भेटावी. दॅट्स इट. एकदम बेसिक मेकअप करणार आहे डोळ्यांचा. ओके, विदिन 10 सेकंड मध्ये आपल्या डोळ्यांचा मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे. आता आपण लायनर लावणार आहोत. सो माझ्याकडे लॅक्मेचं लायनर आहे. आय नो हे थोडं जुनं आहे, पण मला हे लायनर खूप आवडतं कारण की हे नेहमी एकदम सुंदर आणि छान असं डोळ्यांवर बसतं. सो मी आता लायनर लावत आहे. सो माझा आयलायनर लावून झालेला आहे. थोडंसं वाळण्यासाठी मी थोडेसे डोळे छोटे केलेले आहेत. सो आता आपण जाऊया आयब्रोज कडे. सो माझ्याकडे नायकाचं वाव माय ब्रो म्हणून एक आयब्रो पॅलेट आहे. याच्यामध्ये मी ब्राऊन कलरची शेड वापरणार आहे. माझी मोस्टली मी ब्राऊनच शेड वापरते, त्याच्यामुळे जास्त नॅचरल लुक येतो त्यामुळे. सो याच्यामध्ये हे 3 रंग आहेत. सो मी ही मिडल वाला जो आहे तो मी वापरणार आहे आणि याला एक सुंदरसा असा हा एक ब्रश देतात. या ब्रशने इतके सुंदर असे छान, इतकं सुंदर आणि छान लागला जातो ना, एकदम म्हणजे असा असं लिटरली रिअल वाटतात ते, लिटरली रिअल. नेहमी आयब्रोज आयब्रोजचा मेकअप करताना थोडं कमी कमी घ्या आणि लावा आणि मेक शुअर की आपला जो आयब्रोज आहे स्टार्टिंगला जास्त लावू नका, कारण की तुम्ही जर स्टार्टिंगला लावाल आणि ते भुवयांमध्ये जर जास्त पावडर गेला तर तो थोडासा असा नकली वाटतो. तो असं वाटतं त्याला मेकअप केलेला आहे, तो रिअलिस्टिक अजिबात वाटत नाही. तो रिअल वाटण्यासाठी थोडासा इकडे थोडेसे कमी लावा आणि इकडे थोडं जास्त लावा. आणि याला अजून एक ब्रश मध्ये अजून एक साइड आहे, त्याच्याने आपण त्याला छान असं ब्रश करणार आहोत. सो येस, आता आपला मेकअप डन झालेला आहे. आता वेळ आहे मस्कराची. सो माझ्याकडे आहे मेबेलिनचा हायपर गर्लचा वॉटरप्रूफ असा मस्करा आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल लावलं तरी चालेल. सो सध्या मी हा स्किप करते आहे, कारण की परत ते वाळण्यापेक्षा मला तर जास्त त्याचं परत ते चिपकणार आणि माझा मेकअप अजून केकी होणार. सो मी हा स्किप करत आहे आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत लिप्सचा मेकअप करूया. सो माझ्याकडे कलर बारची ही लिपस्टिक आहे. कलर बारची ही लिपस्टिक आहे रेड कलरची. माझी साडी ग्रीन आहे त्यामुळे मी रेड कलरची लिपस्टिक लावते आहे आणि रेड कलर नेहमी फेस्टिव्ह साठी कुठल्याही साड्यांवर एकदम छान जातो. तर तुम्ही न काही विचार इकड तिकडचा विचार न करता डायरेक्ट तुम्ही कुठल्याही ब्रँडची रेड कलरची लिपस्टिक नेहमी जाऊ शकतात. ती नेहमी प्रत्येक गोष्टींवर छान दिसते आणि आपला लुक नेहमी एनहान्स करते. सो आता मी ही लावते. सो ॲज यू सी माझी लिपस्टिक रेड कलरची लिपस्टिक लावून झालेली आहे आणि आता आपल्या फायनल लुकला कंप्लीट करण्यासाठी मी वापरणार आहे टिकली. आणि तुम्ही गेस करू शकता आजचा आपला महाराष्ट्रीयन लुक आहे तो
ऑफकोर्स मी चंद्रकोर लावणार आहे. चंद्रकोर शिवाय त्याला ऑप्शनच नाहीये. छान अशी चंद्रकोर लावा आणि युअर लुक डन. सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक गोष्ट राहिली ती म्हणजे हेअर. सो आपण आता हेअर करणार आहोत. मी नॉर्मली जास्त हेअर्सला काही करत नाही, फक्त एक आंबेडा वगैरे करते आणि साडीवर आंबेडा वगैरे छान वाटतो. सो आपण आंबेडा इट मीन्स बन वगैरे खूप सुंदर वाटतो. सो आपण आता बन करणार आहोत. सो आपण मिडल पार्टिशन करून घेतलेलं आहे. मिडल पार्टिशन केल्यानंतर थोडस त्याला मेसी लुक देणार आहोत. सो मी पोनी घालते. एक पोनी घालून झाल्या, हातानेच शक्यतो मी माझे केस सगळे हे करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्लिक पण याच्यावर छान वाटू शकतं किंवा मेसी पण छान वाटू शकतं. तर मी याला बन करत आहे. सिंपलचा असा गुंडाळून घेत आहे मी बन हा, आणि मागून याला एक नॉर्मलचा रब्बर लावणार आहे. माझ्याकडे ऑलरेडी हा एक गजरा आहे, तो मी लावत आहे मागून. माझ्याकडे गजरा पण आहे आणि एक गुलाब पण आहे, पण सध्या मी हा गजरा लावत आहे. तो हा गजरा मी लावला आणि माझा बन आणि हेअर रेडी आहे. तुम्ही मागून बघू शकता किती सुंदर असं वाटत आहे. जास्त काही करायची आणि त्याला काही करायची जास्त गरज नाहीये. सो थोडे नॅचरल वाटण्यासाठी मी थोडेसे हे फ्रंटने थोडे फ्लिक्स काढलेले आहे, जेणेकरून आपला जो बन आहे तो अजून जास्त छान वाटावा आणि मेसी वाटावा, म्हणून मी हे मधून पुढून असे फ्लिक्स काढलेले आहेत. आणि दॅट्स इट. आपला हा मेसी बन आहे आणि आपली हेअरस्टाईल आहे ती तयार आहे. आणि हे जे मागून निघालेले जे केस होते त्याला मी युपिन्सने सिक्युअर केलेलं आहे. सो दॅट्स इट. आपला लुक तयार आहे. सो येस, माझी आता साडी नेसून झालेली आहे. मी पैठणी साडी नेसली आहे आणि त्यावर मी राणी रंगाचा ब्लाऊज घातलेला आहे. सो राणी रंगाचा ब्लाऊज असल्यामुळे त्यामुळे मी ज्या बांगड्या वापरल्या त्या माझ्या ब्लाऊजला मॅच होतील अशा राणी रंगाच्या बांगड्या घातलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे गोल्ड आणि डायमंडचे जे बँगल्स आहेत ते मागे पुढे ऍड केलेले आहेत. सो आता आपण वळणार आहोत ज्वेलरीकडे. सो माझ्याकडे हा एक गोल्डचा ज्वेलरी सेट आहे, जो मी आज घालणार आहे. आणि तो मला वाटतं आजच्या लुकला एकदम सुंदर असा जाणार आहे. सो आपण आता घालूया तो. ओके. सो तुम्ही पाहू शकता की माझे इयरिंग्स घालून झालेले आहेत, हे बघा. आणि आता वेळ आहे नथीची. सो महाराष्ट्रीयन लुक मध्ये नथ शिवाय महाराष्ट्रीयन लुक इनकम्प्लीट आहे. सो त्याला आम्ही बोलूया ठसका. सो हा आहे माझ्या नथीचा ठसका. टडा! सो माझा लुक कम्प्लीट झालेला आहे. मला माझा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पूजा करून झालेली असेलच तर मस्तपैकी खमंग जेवणावर ताव मारा आणि आपला आजचा शुभ दिवस छान आपल्या फॅमिली सोबत, आपल्या कुटुंब आणि सहपरिवार सोबत सेलिब्रेट करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.